आजच्या गोष्टीचे नाव आहे बिरबलाची खिचडी. एकदा थंडीच्या दिवसात अकबर आणि बिरबल एका तलावाजवळून चालले होते. अकबर थांबला आणि घोटणाऱ्या थंड पाण्यात बोट घातलं आणि लगेच बाहेर काढलं. मला वाटत नाही की या थंड पाण्यात कोणी एक रात्रही घालवू शकेल. बिरबलाने ते आव्हान म्हणून घेतले आणि सांगितले की असे करू शकेल असं कोणीतरी शोधून काढू. अकबराने सरोवरच्या थंड पाण्यात उभं राहून रात्र घालवणाऱ्याला 1000 सोन्याची नाणी देण्याचं वचन दिलं. लवकरच बिरबलाला एक गरीब माणूस सापडला जो 1000 सोन्याच्या नाण्यांसाठी आव्हान स्वीकारण्यास तयार झाला. 2 शाही रक्षकांनी पहारा दिला. गरीब माणसाने संपूर्ण रात्र गोठलेल्या पाण्यात उभे राहून काढले. सकाळी त्या बिचाऱ्याला बक्षिसासाठी दरबारात नेले. राजाने गोठवणाऱ्या पाण्यात कसा उभा राहिलास असे विचारल्या. त्या माणसाने उत्तर दिले, महाराज, मी दूरवर जळत असलेल्या दिव्याकडे पाहत राहिलो आणि माझी संपूर्ण रात्र त्या दिव्याकडे पाहत घालवली. हे समजल्यावर राजा म्हणाला, हा माणूस बक्षिसासाठी पात्र नाही, कारण त्याला दिव्यातून ऊब मिळत असल्याने तो तलावात उभा राहू शकला. त्या बिचाऱ्याला खूप वाईट वाटले. त्याने मदतीसाठी बिरबलाकडे धाव घेतली. दुसऱ्या दिवशी बिरबल दरबारात गेला नाही, कारण शोधण्यासाठी अकबराने बिरबलाची भेट घेतली. राजाला बिरबल आगीजवळ बसलेला दिसला आणि त्याच्यावर जवळजवळ 6 फूटवर एक भांडे लटकलेले होते. विचारल्यावर बिरबल म्हणाला, महाराज, मी खिचडी बनवतोय. अकबर हसायला लागला आणि म्हणाला की हे कसे शक्य आहे. बिरबल म्हणाला, हे शक्य आहे महाराज. जर एखादा गरीब माणूस फक्त दूरवर जळत असलेला दिवा पाहून उभा राहू शकत असेल तर मीही खिचडी अशा प्रकारे शिजवू शकतो. अकबराने बिरबलाचा मुद्दा समजून घेतला आणि आव्हान पूर्ण केल्याबद्दल त्या गरीब माणसाला बक्षीस दिले. बोध अशा लोकांना कठोर परिश्रम करण्यास प्रेरित करू शकते. होऊन बिरबलाने राज्य सोडले आणि जवळच्या गावात एका शेतकऱ्याच्या घरी आश्रय घेतला. बिरबलाने शेतात काम करून दिवस काढले. काही दिवसांनी अकबराला त्याच्या दरबारात आवडत्या बिरबलाची उणीव भासू लागली. एके दिवशी अकबराने बिरबलाला शोधण्यासाठी आपल्या शाही रक्षकांना पाठवायचे ठरवले. पहारेकऱ्यांनी बिरबलाचा 4ही दिशांनी शोध घेतला, पण त्यांचे सर्व प्रयत्न वाया गेले. अकबराने बिरबलाला शोधण्यासाठी युक्ती केली. त्याने घोषणा केली की ज्याला त्याच्याकडे बुद्धीने भरलेले भांडे मिळेल त्याला हिऱ्यांनी भरलेले भांडे दिले जाईल. ही बातमी आजूबाजूच्या सर्व गावामध्ये आणि बिरबलापर्यंत पोहोचवली. राजाचे रहस्य कसे सोडवायचे याचा निर्णय घेण्यासाठी गावकऱ्यांनी एक बैठक घेतली. बिरबलाने त्याला 1 महिन्याचा अवधी लागेल असे सांगून मदत करण्याची तयारी दर्शवली. बिरबलाने एक भांडे घेतले आणि वेलीतून न कापता त्यात एक लहान टरबूज ठेवले. 1 महिन्यानंतर टरबूज भांड्याच्या आकारात वाढले. हे भांडे राजाकडे पाठवण्यात आले आणि त्याला सांगण्यात आले की मडके न फोडता फक्त बुद्धी काढावी. हा दुसरा कोणी नसून बिरबल असू शकतो हे अकबराला माहीत होते आणि तो बिरबलला त्याच्या दरबारात परत आणण्यासाठी गेला.
बोध, कठोर विचार करा, कारण प्रत्येक समस्येवर उपाय आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा.